नोकरी मिळाली पण त्या बदल्यात स्वतःचा धर्म, स्वतःची ओळख आणि स्वतःचा आत्मसन्मान सगळेच गेले। हे वाक्य वाचताना धक्का बसतो ना, पण नाशिकमध्ये हे घडले। एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या गरीब घरातल्या हिंदू तरुणीसोबत जे झालं ते ऐकलं तर तळपायाची आग मस्तकात जाईल। आणि सर्वात भयंकर म्हणजे हे सगळं ऑफिसच्या चार भिंतीच्या आत कित्येक महिने चालत होतं। कुणाला काहीच कळलं नाही, कारण पीडितांना धमकवलं गेलं होतं, शांत राहायला भाग पाडलं गेलं होतं। किती मुलींचं धर्मांतर झालं, किती मुलांना जबरदस्तीने धर्म बदलायला भाग पाडलं। हा जिहादीचा प्रकार आहे का? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। नाशिक शहर महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये मोजलं जाणारं हे शहर उद्योग, द्राक्ष आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। गेल्या काही महिन्यात या शहराने बऱ्याच धक्कादायक घटना बघितल्या। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अजून ताजं असतानाच आता एका बहुराष्ट्रीय कंपनीला अत्याचाराचा नवा अध्याय उघड झालाय। नाशिकच्या औद्योगिक भागात ही एक मोठी आणि नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे। इथे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांपैकी काही हिंदू तरुण तरुणी होत्या। आर्थिकदृष्ट्या कमकुवत घरातून आलेल्या, नोकरी मिळाली म्हणून आनंदात होत्या, पण त्यांना माहित नव्हतं की त्याच नोकरीच्या ठिकाणी त्यांच्यावर नजर ठेवली गेली आहे आणि हळूहळू ट्रॅप मध्ये अडकले गेले आहे। आता मुख्य प्रश्न येतो, ते नेमकं काय घडले या कंपनीत। सुरुवात झाली छोट्या छोट्या गोष्टींना। काही सहकार्याकडून आक्षेपार्ह टोमणे, हिंदू देवतांबद्दल अपमानजनक बोलणं, पण हळूहळू या गोष्टी अधिक गंभीर होत गेल्या। आरोपींमध्ये नावं आहेत दानिश शेख, तोफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, आसिफ अन्सारी आणि शफी शेख या आरोपींनी आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या हिंदू तरुणींना टार्गेट केलं। रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांनी ऑफिसमध्येच महिलांना लज्जास्पद वाटेल असं वर्तन केल्याचा आरोप आहे। तोफ अत्तारने महिला त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक आक्षेपार्ह प्रश्न विचारले, वैवाहिक जीवनावर टोमणे मारले। शफी शेख हा महिलेकडे बघून आक्षेपार्ह हावभाव करायचा, त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, पण इथपर्यंत असतं तर हे केवळ विनयभंगाचं प्रकरण राहिलं असतं। हे प्रकरण त्या पलीकडे गेलं, खूप दूर गेलं। आता येतो प्रकरणातला सर्वात थरकाप उडवणारा भाग। या पीडित हिंदू तरुणींना जबरदस्तीने धार्मिक रूढी पाळायला भाग पाडलं जात होतं। हिजाब घालण्यासाठी दबाव, नमाज पठण करण्याची सक्ती, रोजा ठेवण्यासाठी बळजबरी। ज्या महिलांनी विरोध केला त्यांच्यावर ऑफिसमध्येच मानसिक दबाव टाकला गेला, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली। आरोपींच्या मित्रांनी या महिलांवर अत्याचार करण्याची संधी दिली गेली। या सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे एका हिंदू तरुणाचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप आहे। त्याचं नाव बदलण्यात आलं, त्याचा विशिष्ट धार्मिक पेहरावात वावरण्यास भाग पाडण्यात आलं, गोमांस खाण्यासाठी त्याच्यावर बळजबरी केली गेली। हे सगळं घडत होतं एका तथाकथित सुसंस्कृत नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत। हे सगळं उघड कसं झालं, तर ज्यांनी सहन केलं त्यातल्या काहींनी अखेर आवाज उठवला। पीडितांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या। एक तक्रार आली, मग दुसरी, मग तिसरी आणि शेवटी 9 गुन्हे दाखल झाले। या 4 विनयभंगाचे गुन्हे, 3 धार्मिक भावना दुखवल्याचे गुन्हे आणि 1 बलात्काराचा गुन्हा समाविष्ट आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। दानिश शेख, तोफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, आसिफ अन्सारी आणि शफी शेख यांना अटक करण्यात आली। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करण्यात आली आहे। पोलिसांनी पीडित महिलांना आव्हान केले, ज्यांनी अजून तक्रार दिलेली नाही त्यांनी पुढे यावं। 91 23 23 23 11 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय। तक्रारीकर्त्याची ओळख गुप्त ठेवण्याची हमी देण्यात आली आहे। एका बाजूला कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो। कंपनीमध्ये अंतर्गत तक्रार समिती असणं कायद्याचं बंधनकारक आहे। POSH कायद्यानुसार प्रत्येक कामाच्या ठिकाणी इंटरनॅशनल कंप्लेंट कम्युनिटी असणं आवश्यक आहे। पण ही यंत्रणा कागदावर राहते, प्रत्यक्षात काम करते का? हा प्रश्न या प्रकरणाने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। दुसऱ्या बाजूला धार्मिक सक्तीचा प्रश्न आहे। कामाच्या ठिकाणी एखाद्याचा धार्मिक ओळख बदलण्यासाठी दबाव टाकणं हे केवळ गुन्हेगारी नाही, ते मानवी प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे। SIT सध्या तपास करत असून यात आणखी आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असू शकते। नाशिक सारख्या शहरात एका सुप्रसिद्ध कंपनीत दीर्घकाळ हे सगळं घडत राहिलं आणि आपल्याला कळलं नाही, याचा अर्थ आपल्या आजूबाजूला असे आणखी किती गुन्हे शांतपणे घडत असतील याचा विचार करण्याची गरज आहे। आर्थिक गरज हे कधी कधी अन्यायाविरुद्ध बोलण्याचं धाडस हिरकावून घेते, पण पीडितांनी आवाज उठवला, त्यांचं हे धाडस मोठं आहे। तुम्हाला काय वाटतं, हा जिहाद आहे की एक साधे प्रकरण? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।